मित्रांनो, आता जस्ट मी इंस्टाग्राम चेक केलं आणि गेस व्हॉट कुणाचा मला मेसेज आला असेल तर हास्य जत्रामधल्या जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज स्टुडिओवरती आल्याच एक मला रील शूट करायची, एक थोडासा कॉन्सेप्ट आपला जे गणपतीवरचं, आता गणपती येत आहेत ना, आणि कसं आर्टिस्ट लोकांना बरेच जण त्यांचे मित्र वगैरे सांगत असतात की मला असं डेकोरेशन करायचं, ते हे करून देशील का, ते करून देशील का. तर त्याच्यावरती मला एक कॉन्सेप्ट सुचली, म्हणजे मला स्वतःला सुचली नाही, मी एक रील बघितली होती ॲक्च्युली. तर ती त्याच्यावरती मी करायचा विचार करतोय. सो तो एक रील शूट करून घेऊया. आता कसं येते काय येतं माहिती नाही, ती रील तुम्हाला इंस्टावरती बघायला मिळेलच. सो बघू, आता ते शूट तरी करू पहिल्यांदा, त्यानंतर ते प्रॉपर झाली तर एडिट करून मी इंस्टावरती आजच अपलोड करेन ती. कारण आता 2-3 दिवस, मला वाटतं आज 2 तारीख आहे, 7 तारीख, 4-5 दिवसच राहिले गणपतीला. सो त्याच्या अगोदरच आपण अपलोड केली पाहिजे ती व्हिडिओ. सो फटाफट आता मी ती रील पहिल्यांदा शूट करून घेतो. A few moments later. चला मित्रांनो, फायनली आपली रील शूट करून झालेली, आणि छोटीशी रील करायची होती तरी पण अर्धा तास फक्त रील शूट करायला लागलाय. मला वाटतं 4-5 रिटेक तरी मी घेतले. तसं आपल्याला ऍक्टिंग येत नाही, पण तरी पण बऱ्यापैकी कमी रिटेक मध्ये काम झालंय. आणि लाईट आता तुम्ही बघू शकता जी माझ्या फेसवर पडते, ती रिंग लाईट मी लावली आहे. आणि इथे मी कॅमेरा लावला होता, या अँगलनी शूट केले, काय अँगलनी क्रॉस पण केले. सो दोन्हीपैकी कोणतं चांगलं दिसेल ते मी अपलोड करेन. यानेच आता आपण स्केचला चालू करूया. ऑर्डरचे जे नवीन ऑर्डर आपण ऑफरमध्ये टाकलेले, त्याचे ऑर्डरचे त्याचे ऑफरचे बरेचसे स्केच आलेत. सो ते आपल्याला करायचे. सो ते आता फटाफट मी एक सुरू करतो. 1 hour later. चला मित्रांनो, स्केचचं तर काम आपण चालू केलंय आणि आता 3:30 होत आलेत आणि एक स्टुडंट येणार आहे 4 वाजता. वीकडेज मध्ये त्याचे बॅचेस असतात, त्यामुळे ती 4 वाजता 4-4:30 पर्यंत येते वीकडेज मध्ये, 2-3 दिवस वगैरे. सो तिचा क्लास घेऊया, त्याच्यानंतर बाकीचं आपण कंटिन्यू करूया. चला, फायनली क्लास कम्प्लीट झालेला आहे. जवळपास 6:30 होत आलेत आता. मला वाटतं 6:30 होऊन गेलेत. आणि आता आपण स्केच चालू, पण स्केच करायच्या आधी काल मी एक अशी म्हणजे रील बघितली होती एका आर्टिस्टची. म्हणजे तो आर्ट फॉर्म आणि ते जे थीम त्यांनी यूज केलं होतं ना बेसिकली, ते मला खूप जास्त आवडलं. आणि ते काय ते तुम्हाला आता मी सांगणार नाहीये, पण तशा टाईपचं काहीतरी मी करायचं ट्राय करणार आहे नक्कीच. एक सिरीज म्हणा किंवा एक वेगळं काहीतरी ट्राय करणार आहे मी. सो ते म्हणजे आता या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दिसणार नाही, त्याला एक स्केच किंवा एक पेंटिंग करण्यासाठी 7-8 दिवस तरी मिनिमम लागणार आहे. बट एवढी गॅरंटी की ते तशा टाईपचं तुम्ही कुठेच बघितलं नसतं, आणि फक्त आपल्याकडे आपण जे करतोय त्यांच्याकडेच बघायला मिळणार आहे. आणि त्या आर्टिस्टकडे ज्यांनी केले, पण त्या आर्टिस्टनी पण जे केले ते सेम टू सेम आपण कॉपी करणार नाही. त्याची थीम मी तशा टाईपचं मी प्लॅन करणार आहे, पण वेगळं काहीतरी करणार आहे त्याच्यामध्ये. सो येणाऱ्या टाइममध्ये तुम्हाला ते दाखवणारच आहे मी ब्लॉग्समध्ये वगैरे. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारे ब्लॉग्स नक्की बघा. रोज सकाळी 8:30 वाजता ब्लॉग येतात आपले. A few moments later. मित्रांनो, आता जस्ट मी इंस्टाग्राम चेक केलं आणि गेस व्हॉट कुणाचा मला मेसेज आला असेल तर हास्य जत्रामधल्या गौरव मोरे, तुम्ही तर ओळखत असालच त्यांना, तर त्याचा मला मेसेज आलाय. ऍक्च्युली आपण रमेश बेटकरचं स्केच काढलं होतं ना, तर त्याच्यावरती त्यांचा मला मेसेज आलाय. कदाचित रमेश बेटकरने तिथे दाखवलं असेल स्केच वगैरे. तर गौरव मोरेचा समोरून मला मेसेज आला आणि तुम्ही इथे स्क्रीनवरती पण बघू शकता तो मेसेज. त्यांनी सांगितलं की त्यांना स्केच खूप जास्त आवडला आणि शुभेच्छा वगैरे दिल्यात त्यांनी मला. सो खूप चांगलं वाटतं की एवढ्या मोठ्या ऍक्टरने आपल्याला स्वतःहून मेसेज करून शुभेच्छा वगैरे दिल्यात. अजून असं मोटिवेशन मला मिळालं की अजून चांगलं चांगलं आपण स्केच करू शकतो. मोठी लोक आपल्याला स्वतःहून अप्रोच करतायत, स्वतःहून शुभेच्छा वगैरे देत आहेत. सो खूप छान वाटतंय असं. बाय द वे, मी प्लॅन करतो की आता त्यांचा मेसेज आपल्याला आलाच आहे, तर त्यांनाही आपण सरप्राईज देऊया. म्हणजे त्यांचं स्केच तर काढूयाच, पण त्यांना द्यायचं का नाही ते आपण नंतर बघू. त्यांना मेसेज करून मी विचारेन, पण पहिले स्केच तरी सरप्राईज मध्ये काढूया आणि त्याच्यावर पण त्यांची रिॲक्शन आपण घेऊयाच. सो येणाऱ्या काही दिवसात आपण गौरव मोरेचं सुद्धा स्केच काढणार आहोतच. बाकी तुम्ही अजून रमेश बेटकरचं स्केच बघितलं नसेल तर बघू शकता आपल्या चॅनलवरती जाऊन, किंवा या व्हिडिओच्या एंडमध्ये ते मी स्केच तुम्हाला दाखवेल. त्याची पण रिॲक्शन आली होती, त्याचा पण मला मेसेज आला होता स्केच बघितल्यानंतर. तो पण व्हिडिओ आपण टाकलेला आहे. सो तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. चला मित्रांनो, आपलं एक स्केच तर कम्प्लीट झालेलं आहे. नेहमीप्रमाणे त्याचे व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाहीये, कस्टमरची परमिशन नाहीये, आणि डेली ब्लॉग आपले लगातार येत आहेत. त्यामुळे ते जोपर्यंत मी त्यांना स्केच देत नाही, ते त्यांना समोरच्यांना सरप्राईज देत नाही ज्यांचं स्केच त्यांनी काढायला लावलंय, तोपर्यंत आपण इंस्टावरती सुद्धा अपलोड करू शकत नाही. मी कोणतं स्केच मोस्टली त्याच्या अगोदर अपलोड करत नाही, कारण समोरच्याची सरप्राईज मला
खराब करायचं नसतं बेसिकली. सो हे स्केच तुम्हाला 4-5 दिवस 7-8 दिवसानंतर इन्स्टावरती बघायला मिळतील आपल्या आयडीवरती. सो तिकडे जाऊन फॉलो करू शकता. एनिवेज आता रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत आणि ऑलमोस्ट आपलं काम झालेलं आहे आजचं. आता मी सगळं साफसफाई करून घेतो. साफसफाई म्हणजे टेबल वगैरे थोडासा आवरून घेतो. जे आपण पेन्सिल्स वगैरे बाहेर काढतो ना ते मोस्टली मी आतमध्ये ठेवतो, कारण पेन्सिल्स आपले महागातले असतात. जे मटेरियल छोटे छोटे असतात ना, म्हणजे दिसायला छोटे असतात पण खूप महाग मटेरियल असतात. त्यामुळे मोस्टली तर पेन्सिल, कारण ती खाली पडली पेन्सिल तर त्याची काय होतात टिप तुटते. आपली लीड पण खूप मोठी काढतो आपण. आर्टिस्टला माहिती असेल का काढतात ते. सो त्यासाठी ते सगळं आवरून घ्यायला लागतो, ते घेतो आणि मग घरी जाईल. सो एनिवेज गाईज, हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, नवीन असा चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.